हुपरी खोकेधारक व खासदार, आमदार, तहसीलदार, मुख्याधिकारी यांनी संयुक्त बैठक हुपरी नगर परिषदेनं गावातील अतिक्रमण काढण्यासंदर्भात घेतलेला निर्णय यासाठी हातकणंगले तहसीलदारांच्या उपस्थितीमध्ये हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने, आमदार अशोकराव माने, तहसीलदार सुशील बेलेकर, अपर तहसीलदार महेश किल्लारी, मुख्याधिकारी अजय नरळे, हुपरी नगर परिषद नगराध्यक्ष मंगलराव माळगे व पोलीस निरीक्षक सत्यवान हाके व गावातील खोकीधारक, बजरंग दल व आजी नगरसेवक व पदाधिकारी यांच्या समवेत आज बैठक संपन्न झाली। या बैठकीमध्ये छत्रपती शिवरायांच्या मूर्तीच्या जवळील अतिक्रमण काढण्यासंदर्भामध्ये चर्चा सुरू झाली व तेथील अतिक्रमण काढून त्यांना लहान गाळे देण्यासंदर्भामध्ये सांगण्यात आलं व इतर अतिक्रमणाच्या विषयी दिलेल्या नोटिसा परत घेण्याच्या सूचना खासदार धैर्यशील माने यांनी मुख्याधिकारी अजय नरळे यांना दिल्या। मुख्य छत्रपती शिवरायांच्या स्मारकाभोवती 20 फूट जागा उजव्या डाव्या हाताला सोडून इतर राहिलेल्या जागेमध्ये प्रत्येकाने छोटे गळे उभा करून त्यामध्ये सर्वांना समान जागा देण्यात यावी व त्या ठिकाणी मावा गुटख्याचे पदार्थ किंवा चिकन चायनीज असले कोणतेही पदार्थ विक्रीला ठेवू नयेत असं सांगत छत्रपती शिवरायांच्या मूर्तीचं पावित्र्य आपणच राखलं पाहिजे अशा सूचना खासदार माने यांनी दिल्या। बैठकीसाठी आलेल्या इतर गाळाधारकांनी झालेला निर्णय मान्य केला व 400 लोकांना दिलेल्या नोटिसा परत घेण्यासंदर्भामध्ये खासदारांनी तहसीलदार, मुख्याधिकारी यांना तशा सूचना दिल्या। यामुळे गावकऱ्यांनी बजरंग दल व अतिक्रमण केलेले गाळेधारक यांनी छत्रपती शिवरायांच्या मूर्तीजवळच निघालेला तोडगा मान्य करत आपली गाळे स्वतःहून जागा सोडून ॲडजस्टमेंट करून घेण्यासंदर्भात मान्य केलं असल्यानं यावर तोडगा काढण्यात खासदार धैर्यशील माने यशस्वी झाले असून गावामध्ये सुरू असलेला अतिक्रमणाचा पेच अखेर संपुष्टात आणण्यामध्ये यश आलंय। मराठी एस न्यूजसाठी हुपरीहून सतीश कंकणे।